पत्राच्या सुरुवातीला बातमी अत्यंत महत्त्वाची। शनी शिंगणापूरमध्ये शनी मूर्तीवर वाहण्यासाठी भेसयुक्त तेलाची विक्री होत असल्याचा आरोप राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आलाय। या प्रकरणी देवस्थानकडे निवेदन देऊन कसून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। तसंच अन्न आणि औषध प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन तेलाचे नमुने तपासण्याची अपेक्षा तक्रारदारांनी केली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांनी। पाहूयात। जगप्रसिद्ध असलेल्या शनी शिंगणापूर येथे आता एक धक्कादायक आरोप करण्यात आलेला आहे। जी शनी मूर्ती आहे त्या शनी मूर्तीवर हे जे तेल आहे म्हणजे सरसोकत तेल म्हणून आहे, हे तेल हे डुप्लिकेट विकले जाते आणि ते शनी मूर्तीवर चढवले जाते अशी तक्रार आता देवस्थानकडे करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे अन्न औषध प्रशासनाकडे पण ही तक्रार करण्यात आलेली आहे। संपूर्ण भारतामधून या शनी देवस्थानकडे रोज हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। मात्र भाविकांची अशी फसवणूक होत आहे आणि हे फसवणूक करण्यामागे कोणची साखळी आहे ते त्याचा तपास करण्याची मागणी आता श्रीराम सेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे। कारण जे भाविक येतात ते भाविक हे तेल घेऊन जातात आणि ते तेल शनी मूर्तीवर चढवलं जातं आणि मात्र या तेलामुळे कुठेतरी शनी मूर्तीची झीज होतीये असा आरोप करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या आरोपात किती तथ्य आहे हे पाहणंही गरजेचं आहे। त्यामुळे लवकरात लवकर चौकशी करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे। सामटीसाठी सुशील थोरात, अहिल्यानगर। आपण पाहतोय की आता भेसयुक्त तेलाच्या विक्रीकडे एफडीएने लक्ष देण्याची मागणी या ठिकाणच्या नागरिकांनी केली आहे। राष्ट्रीय श्रीराम संघाकडून कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। देवस्थान समितीकडे चौकशीच्या मागणीचं निवेदन देखील या समितीने दिलंय। नमुने तपासले जावेत असं देखील या संघाने म्हटलंय। त्यामुळे शनी शिंगणापूरमध्ये आता जी भेसयुक्त तेलाची विक्री केली जाते त्याच्यावरती कारवाई होणार का आणि राष्ट्रीय श्रीराम संघाच्या या मागणीला एफडीए कसं प्रत्युत्तर देतं आणि त्याचे नमुने तपासले जातील का हे बघावं लागेल। सांगू शकता की तुम्ही जी तक्रार केलेली आहे नेमकं यामध्ये काय तथ्य आहे? जय श्रीराम, जय शनिदेव। आपण पाहता ही शनिदेवाची मूर्ती आहे, ही स्वयंभू शनिदेव महाराज आहे आणि शनिदेवाला सर्वात प्रिय हे तेल आहे। आता आपण पाहता माझ्या हातात तेलाच्या बाटल्या आहे, हे तिळाचं तेल सांगतात आणि हे सरसोचं तेल आहे। आता तुम्ही पहा, हे दर्शन तेल आहे, हे तिळाचं तेल सांगतात पण हे पूर्ण डुप्लिकेट तेल आहे। हे फक्त 30% ओरिजिनल आहे, बाकीचं सगळं केमिकल मिक्स तेल आहे आणि हेच तेल भाविकांना तिळाचं तेल म्हणून सांगतात, पण हे तेल शनिदेवाच्या मूर्तीवर चढवतात। आता तुम्ही दुसरं बघा, हे सरसोचं तेल आहे आणि हे आता हे बघा, हे कोणते पोस्ट लाईन आणि हे राजस्थान, हे दोन्ही पण तिळाचं तेल आहे। पण तुम्ही फरक पाहू शकता, कारण की पोस्ट लाईन तेलाचं सरसोचं आहे आणि हे पण सरसोचं आहे। हे पूर्ण भेसळ आहे आणि हे शनी मूर्तीला याच्यापासून इजा होऊ शकते। ही हिंदू समाजाची फसवणूक आहे आणि आमच्या भावनेशी हे सांड हे व्यापारी लोक करत आहेत। आम्ही 2 दिवसापूर्वी शनीश्वर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी चोरमारे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे, तुम्ही 2 दिवसात त्यांच्यावर कारवाई करा, नाहीतर अन्यथा आम्ही याच्यानंतर एक तर आंदोलन मोठं छेडण्यात येईल। सामटीसाठी सुशील थोरात, शनी शिंगणापूर।